नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? उत्तर आहे, शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली. आ. तुकडोजी कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत? उत्तर आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत. ई. तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. अ. राजाने शिकार करण्याचे सोडले. उत्तर आहे, तुकडोजी महाराजांनी राजाची चूक राजाच्या लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले. आ. चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत. उत्तर आहे, तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत. ई. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. उत्तर आहे, तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. अ. श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? उत्तर आहे, स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने भरीव कार्य केले. या सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी स्वच्छता, यात्राशुद्धी, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले. सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्मजात पंथातील विषमता कमी केली. आ. साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले? उत्तर आहे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता, तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. ई. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? उत्तर आहे, जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदांचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.